नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट असा बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये तर आपण पाहिलंच की सायलीला कळून चुकलंय की तीच तन्वी आहे. पण ती विचार करते, मी जर सांगायला गेले तर कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण माझ्याकडे तसा पुरावाच नाहीये. त्यामुळे चोरउटी दिवशी काकांच्या मदतीने ती सगळ्यांना खूप मोठा धक्का देणार आहे, खूप मोठं सरप्राईज देणार आहे. तीच तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर उघड करणार आहे, तेही पुराव्यानिशी. तेव्हा आता नक्की सायली आणि काकांचं काय प्लॅनिंग आहे, काय काय घडतं हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलं की सायली आता घराच्या बाहेर निघालेली असते. ती कसल्या तरी विचारात असते आणि इतकं ऊन असतं की तिला एकाएकी चक्कर येते. ती चक्कर येऊन खाली पडणार तेवढंच तिथे कुसुम येते आणि तिला वेळेवरती वाचवते. ती सायलीला झेलते आणि बोलते, सायली अगं काय होते तुला, तू बरी आहेस ना? सायली बोलते, हो कुसुमताई मी बरी आहे. तेव्हा कुसुम बोलते, चल बरं घरला, आधी घरी चल. आज जर तुला काय झालं असतं तर तुझ्या नवऱ्याने आणि सुभेदार फॅमिलीने मला सोडलंच नसतं, चल घरी लवकर. असं म्हणत असती पुन्हा आश्रमामध्ये घेऊन येते आणि अर्जुनला फोन करून सांगते की सायलीला चक्कर आली होती. अर्जुन तर इतका पॅनिक झालेला असतो, तो बोलतो, काय बायकोला चक्कर आली होती? तुम्ही एक काम करा, त्यांना लिंबू पाणी द्या, तिला काय हवंय नको ते बघा, मी आलोच. तेव्हा कुसुम बोलते, तुम्ही लवकरात लवकर इकडे या आणि तुमच्या बायकोला घेऊन जा, कारण तिचं कशातच लक्ष नाहीये. इथे जर ती राहिली ना तर अशीच धांदराटासारखी वागत राहील. तुम्ही पटकन या. तेव्हा अर्जुन बोलतो, मी 0 मिनिटात आलो, तुम्ही तोवर तिची काळजी घ्या. इकडे आता सायलीला शुद्ध आलेली असते. ती विचार करत असते, नाही माझ्याकडे वेळ कमी आहे, मला घरच्यांना सांगितलंच पाहिजे की मीच तन्वी आहे. पण मी जर असं सगळ्यांना सांगायला गेले की मी तन्वी आहे आणि हे सत्य मला मधुभाऊने सांगितलंय तर कोणीही आमच्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण एकतर तो कोमात गेलेला माणूस, कोमात गेलेल्या माणसावरती कोण विश्वास ठेवणार आहे, त्यात तो म्हातारा. त्यामुळे कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही. मला पुरावे जमावे लागतील. कोणाला माहिती असेल, असा कोण व्यक्ती असेल जो पूर्वीपासून इथे असेल? हां, काका. काकांना सगळं माहिती असणार आहे. एक काम करते, लगेच त्यांच्याकडे जाते. असं म्हणत असती काकांकडे येते आणि बोलते, काका माझं ना तुमच्याकडे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं काम आहे. ऐका ना, माझा लहानपणीचा फोटो तुमच्याकडे असेल का? मला अर्जंटली तो फोटो बघायचा आहे. तेव्हा काका बोलता, तुझा फोटो होय, असतील की. कसं आहे ना, जेव्हा सण वगैरे असायचे तेव्हा मधुभाऊ सगळ्या मुलांचे फोटो काढायचे, असतील आपल्याकडे. तेव्हा सायली बोलते, नाही नाही काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मला अगदी सुरुवातीचा फोटो हवाय, जेव्हा मी आश्रमात त्यांना सापडले होते ना, अगदी तेव्हाचा. तेव्हा काका विचार करतात, काय तेव्हाचा फोटो? तेव्हाचा फोटो शोधणं जरा मुश्किल आहे, पण मी प्रयत्न करेन, कारण तो फोटो खूप जुना आहे, 20-25 वर्षापूर्वीचा आहे. सगळा आश्रम आम्हाला पालतं घालावं लागेल, मग कुठे जाऊन तो फोटो सापडेल. तुला तर माहीतच आहे, जुन्या गोष्टी कशा इकडे तिकडे पसरलेल्या असतात. तेव्हा सायली बोलते, काका तुम्ही काम करा, आपली जी लहान मंडळी आहे ना त्या सगळ्यांना कामाला लावा, फोटो शोधायला लावा आणि 2 दिवस पुरेसे होतील फोटो शोधण्यासाठी. काका बोलतात, हो 2 दिवस पुरेसे होतील, तू काळजी करू नकोस, मी या सगळ्या लोकांना कामाला लावतो आणि फोटो शोधूनच काढीन. तेव्हा सायली बोलते, ग्रेट, एक काम करा, 2 दिवसानंतर माझी चोरोटी आहे, मी तुम्हा सगळ्यांना बोलवणार आहे, त्यावेळेस तुम्ही तो फोटो घेऊन या. काका मात्र पूर्णपणे ब्लँक झालेले असतात. त्यांना काही समजायला मार्ग नसतो की सायलीला इतका जुना फोटो का बरं हवाय, तेही चोरोटीच्या कार्यक्रमामध्ये. ते बोलतात, सायली पण इतका जुना फोटो करून तू काय करणार आहेस, म्हणजे घेऊन काय करणार आहेस तो फोटो? तेव्हा सायली बोलते, तुम्ही फक्त आणण्याचं काम करा, तिथे आल्यावर तुम्हा सगळ्यांना कळेल की मला फोटो तो का हवाय, पण प्लीज काका नक्की आणा, कारण त्या एका फोटोमुळे आपलं सगळं आयुष्य, संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. काका ठीक आहे बोलतात आणि मग काय, तेवढंच तिथे अर्जुनसुद्धा आलेला असतो आणि मग तो सायलीला घरी घेऊन येतो. तर पुढे आपल्याला डायरेक्टली चोरोटीचा कार्यक्रम दाखवला गेला आहे. सुभेदारांच्या घरामध्ये सायलीच्या चोरोटीचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात आयोजलेला असतो. सायली खूप सुंदर नटून थटून बसलेली असते आणि डोळे लावून आपल्या आश्रमातल्या माणसांची वाट बघत असते. तिला असं झालेलं असतं की कधी एकदा काका तो फोटो घेऊन येतील आणि सगळ्यांना दाखवतील, कधी एकदा सगळ्यांना कळून चुकेल की ज्या तन्वीची ते आतुरतेने वाट बघत होते ती दुसरी तिसरी कोणी नसून तीच आहे. पण तुम्हाला तर माहीतच आहे, अर्जुनला चेष्टा करण्याची किती सवय असते. तो आपली खोडकर वृत्ती दाखवत बोलतो, बायको मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मला आत्ताच कुसुमताईंचा फोन आला होता, आश्रमात काहीतरी खूप महत्त्वाचं काम आलंय, त्यामुळे मधुभाऊ, कुसुमताई आणि काका कोणीच येऊ शकणार नाही आहेत ग, आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि हे सगळं ऐकून तर सायलीला खूप वाईट वाटतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं, ती पूर्णपणे रडवेली झालेली असते. ती बोलते, अहो अहो हे कसं शक्य आहे? माझ्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या आणि आनंदाच्या दिवशी माझी माणसंच माझ्यासोबत नसतील तर मग या कार्यक्रमाला काय अर्थ आहे? सायलीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. ती विचार करते, काकांनी असं का केलं असेल? मी सांगितलं होतं की काका तो फोटो शोधून आणा, त्यांना तो फोटो सापडला नसेल का? नक्की काय घडलं असेल?
देवा, नक्की तुझ्या मनामध्ये आहे तरी काय? तुला असं वाटतं का सगळ्यांना कळू नये की मीच तन्वी आहे म्हणून? नक्की तू काय आयोजलंयस? आणि तेवढ्यातच दारावरती चैतन्य येतो. तो सायलीच्या सगळ्या माणसांना तिथे घेऊन आलेला असतो आणि जोरातच ओरडतो, सायली वहिनी, अगं बघ तरी कोण आलंय. आणि ए अर्जुन, तू माझ्या वहिनीला रडवण्याची हिंमत कशी काय केलीस? तू असं कसं काय त्यांना रडवू शकतोस? अहो वहिनी, बघा ना, मी कोणाकोणाला घेऊन आलो आहे ते. आणि मग काय, सायली आता मागे वळून पाहते. ती पाहते तर काय, चैतन्यसोबत मधुभाऊ, कुसुम, लहान मुलं आणि विशेष म्हणजे काका उभे असतात. त्यांना पाहून सायली खूप म्हणजे खुश झालेली असते आणि काकांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो. आणि त्यांची स्माईल बघूनच सायलीला पूर्णपणे खात्री पटलेली असते की 100% काकांनी डाव यशस्वी करून दाखवलाय. 100% त्यांना तो फोटो मिळालाय. कुसुम आता हसत पुढे येते आणि बोलते, अगं ए वेडाबाई, तू विचारच कसं काय केलास की तुझ्या एवढ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आम्ही येणार नाही? अगं आम्ही तर तुझी माहेरची माणसं आहे. आम्ही जर आलो नाही तर मग कोण येणार? तू पण ना सायली, कधी काय विचार करशील ना, काहीच सांगता येत नाही. आता शांत हो, रडू नकोस. आणि आता वेळ आलेली असते मालिकेतल्या सर्वात मोठ्या धमाक्याची. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होतो. आनंदाच्या भरामध्ये काका आता सायलीकडे विनंती करतात. काका जोरातच ओरडतात, 1 मिनिट, कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला काहीतरी करायचं आहे, काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा अर्जुन बोलतो, काका आधी हा चोर ओटीचा कार्यक्रम पूर्ण होऊन जाऊ दे, मग तुम्हाला जे दाखवायचं आहे ते दाखवा ना. तेव्हा काका बोलतात, हां, मला सायलीच्या लहानपणीचा फोटो दाखवायचा आहे. जेव्हा ती मधुभाऊंना सापडली होती ना, तेव्हाचा फोटो दाखवायचा आहे. कारण मला असं वाटतं तिचं होणारं बाळ अगदी तिच्यासारखं असणार आहे. त्यामुळे ती लहानपणी कशी दिसत होती हे सगळ्यांना माहिती हवं ना. असं म्हणतच ते खिशातून एक जुना फोटो काढतात आणि हसत सर्वांना तो दाखवतात आणि बोलतात, हे बघा सगळे, हा सायलीचा लहानपणीचा फोटो. जेव्हा ती पहिल्यांदा आम्हाला सापडली होती ना, तेव्हाची ही आठवण. मला तर वाटतंय सायलीचं बाळसुद्धा अगदी असंच गोंडस आणि हुबेहूब तिच्यासारखंच दिसणार. आणि मग काय, तो फोटो बघितल्यानंतर सुभेदार कुटुंबातील सर्वांच्या नजरा त्या फोटोवरती खिळतात. अचानक कल्पनाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. तिच्या हातातून पूजेचं ताट खाली पडतं. ती बोलते, काका 1 मिनिट, 1 मिनिट, हा तर आमच्या तन्वीचा फोटो आहे, सुभेदारांच्या खऱ्या तन्वीचा. सगळेच एकदम स्तब्ध झालेले असतात. हॉलमध्ये श्मशान शांतता पसरलेली असते. तेव्हा काका बोलतात, ताई, हे कसं शक्य आहे? तुम्ही नीट बघा ना, सायली इथे तुम्हाला तरुणपणीच्या मधुभाऊंच्या सोबत दिसते. इथे तर तुम्ही बघू शकता की मधुभाऊंना काळेभोर केस सुद्धा आहेत, दिसतंय ना. प्रतिमा आता त्यांच्या हातातून फोटो हिसकावून घेते आणि बोलते, नाही, ही तर माझी तन्वी आहे, म्हणजे सायलीच तन्वी आहे. सायली मात्र रडत असते आणि ती होकार भरते. आणि मग काय, दोघेही तिला घट्ट अशी मिठी मारतात. अर्जुन तर पूर्णपणे ब्लँक झालेला असतो. त्याचा पेंदू काम करणंच बंद करतो. तो सायलीकडे पाहतो आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागतं. तो हळू सायलीच्या जवळ जातो आणि बोलतो, बायको, याचा अर्थ तूच माझी तन्वी आहेस, माझ्या बालपणीची मैत्रीण, माझी तन्वी. तेव्हा आता सगळ्यांची काय काय रिॲक्शन असणार आहे हे बघणं खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.